नागान भुश्याचं राग करायची, एखादी गाय जोगल त्याच्यात, आणि धुराचं प्रदूषण करायचं कोणी, आणि रावण पेटवणारा दारू पेल. अब्बा एक वाक्य सांग, तुम्हाला टिकवता आला तर आपला धर्म टिकवा, पण धर्माला क्लानी लागेल असं वागू नका. चौकात रावण जाळणं आपल्या बजेटमध्ये बसत नाही. का? जगातला पहिला मातृभक्त रावण आहे, जगातला पहिला शिवभक्त रावण आहे, मरताने हसणारा पहिला भक्त रावण आहे, आणि रामासमोर देह ठेवणारा पहिला श्रीमंत राजा रावण आहे. आपल्या लोकांनी ऊर फट्या पोथ्या वाचायच्या, रावणाने सीता पळवली. पळू दे, तुला काय तकलीफ झाली? तुला काय, तुझी पाहुणी होती कधी? तुला काय तकलीफ झाली? अर्धवट पोठ्या नाही वाचायचं कधी. रावणानं म्हणजे बजने बिजने ध्यानात ठेवा, रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, कधी सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा ना. त्यानं मरताना हसणारा भक्त होता 2-4 वेळ, हे सांगा ना. हे सांगायचं नाही जमत का? हे सांगा. सीता पळवली त्यानं, पळू दे, पळू दे. पण रावणासारख्या 4 गोष्टी जगात होत्या का कोणाकडे? लंका सोन्याची होती तरी शंकराची भक्ती करीत होत. आपल्याकडे काय? ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळात जात नाही याड. हे उरकून घ्या. तू काय करतो गावात? गाजर कळा ना तुला काही. हा की संडास ग्रामसेवक नाही इकली तरी तू गावातच बोंबलतोय. तुला काय वांग कळा? महाराज एवढी लंका सोन्याची तरी गडी विद्वान होता महाराज. जगातला महाराज मंडळी सांगतील जुने वारकरी, मरताना हसणारा पहिला भक्त रावण आहे. तू काय कच्चा गडी होता का? त्याला असं भुसाभा रणगल्ली जाळा इतका हलकट होता का तो? बावळाट नाही तर काही नवीन आणायचं काहीतरी. फक्त एक वाक्य सांगा मला, सध्या लोकांच्या डोक्यात फक्त समाजामधल्या चांगल्या गोष्टी बिघडून द्यायच्या आणि स्वतःची लाल करायची, बाकी काही नाही. आणि आजची माणसं फक्त 2च गोष्टीसाठी जगायचंय, मला प्रसिद्धी पाहिजे आणि मला लोकांनी मानलं पाहिजे. नाही तर काय लोकांना घेणं नाही. काय मत आहे तुमचं? कशाला रावण जाळायचं? ऐका, रावण कोण आहे? रावणाला जेव्हा धरून आणलं रामानं लक्ष्मणानं, अहो महाराज तो गडीच हसत आलता, तो गडी विद्वानच होता. हसत आला तर लक्ष्मण म्हणला, कारण तू जर एवढा हुशार आहे तर तो माझी वहिनी का पळवली? रावण म्हणला, तुझी वहिनी जर मी पळवली नसते तर तुम्ही दोघं माझ्या नगरीत नसते आले. काय कच्चा गडी होता का तो? आणि मारताना जेव्हा बाण मारला रामानं, रावण खाली पडला. अरे वेद बोलत होता मारताना तो काही कच्चा गडी होता का? 10 ग्रंथ ज्ञानी होता तो, वेद बोलत होता, वेद आणि हसायचा तो. लक्ष्मण म्हणणार, तुझ्या बाण घुसला ना हसतो का बंधू? तो म्हणला, येडे आजच माझ्या जीवनात दसरा आहे आणि आजच माझी दिवाळी आहे. का? चांबड्याचं शरीर माझं रामाच्या चरणावर अर्पण झालं, याच्यापेक्षा भाग्य काय? इतका विद्वान रावण होता तो. आणि लक्ष्मणाला राम म्हणतो, आता त्याच्याजवळ जाय आणि तो काय बोलतो हे ऐक. तो 10 ग्रंथ ज्ञानी आहे, शत्रुकोण सुद्धा चांगला असेल ते घ्यावं. आपल्या बावळटाने म्हणजे भुसाभारा रावण जाळा. कोण सांगितलं तुम्हाला ते? 7-8 पुढाऱ्यांनी एकत्र यायचं आणि 10-5 तरणे भांडे वळू गोळा करायचे, ते कबरी भांडी भंगार क्वालिटीचे. पेटवा रावण, तो बाप पेटव ना. चालला रावण पेटवायला. रावण कोण आहे हे तरी ध्यानात घ्या महाराज. 10 इंद्रियामध्ये 10 इंद्रिय आहेत. इथून वर किती आहेत? 5. इथून खाली किती आहेत? 5. मग देवी 10 दिवस लढली कशावर? तिने काय असे मडकं बसून घट भरवला होता काय? बावळ्याचा बाजार नाही तर. 5 कर्म इंद्रिय आणि 5 इंद्रिय, 10 इंद्रिय ताब्यात घ्या आणि याला भजनापासून रोखणारा अहंकार नावाचा रावण जाळा. याचं नाव दसरा. अहंकार झालाय मोकारण, भुसा भरलाय रावणात. आपल्या बाबा आपण मानला बंगला, आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बावळ्याचा बाजार नाही चालला रावण झाला. ओवी 13व्या अध्यायात ओव्यांप्रमाणे तुम्हाला 5 पर्यंत देणार महाराज. ओवी पहा किती सुंदर आहे. नवलांकराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकट आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? बावळ्याचा बाजार. लाल कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. इतका तो पाय चांगला होता बाई, तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का आली? दोन भाऊ वायले निघले, थोडल्यानं JCB घेतला. JCB धाकटा मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय पाय पाय. एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं.
तुम्हाला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गाराठ. बाहुळचा बाजा रावण जाळा पण कोणता? 10 इंद्रिय ताब्यात घ्या ना. अहंकार नावाचा रावण मारा हाच दसरा ते दिले सोडून गेले. आणि कार्यकर्ते पुढारी तरुण पोरं नीट ऐका जरा. इंदुरीकरचं कीर्तन आहे तुमची आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे ते आपल्याकडे चालत नाही. ते रावसाहेब यांना आपल्या बोकांडी बसा तिकडे उलथा तुम्ही. काय आम्हाला काय तुमच्या वार्डात फॉर्म भरायचा नाही काय आमचं घेतलं नाही तुमच्या पैसे. कीर्तन संपलं मोजून घेतले निघलो काय तुमचा विनोद नाही. पण ते इंदुरीकरचं कीर्तन आहे ते काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडत ते कवाई खरंच. जरा तरुण पोरं बिरं 10वी 12वीचे पुढचे टोणगे बिनगे जरा नीट ऐका. आणि कार्यकर्ते नीट ऐका जरा. 2 मुद्दे सांगतो तुम्हाला ऐका. 10 वर्षापूर्वी दंगली करणं, टपऱ्या पेटवणं, मोर्चे काढणं या गोष्टी सोप्या होत्या. गाड्या पेटवणं, टपऱ्या पेटवणं, दंगली करणं, रस्ते रोखी करणं सोपं होतं. लोक पळून जात होते. 2018 हे साल अख्खं मोर्चात गेलंय. अख्खं मोर्चात काही झालं का मोर्चा, काही झालं का मोर्चा. या डांबरीओ काम नाही काही या डांबरीओ या. पण टपऱ्या बिपऱ्या पेटवणारे दंगली करणारी याडपटं नीट ऐका. तुम्हाला वाटतं आमचं 2-4 दिवस पेपरला नाव आलं, 2-4 दिवस आमची टीव्हीला पट्टी आली. पण आता 100% लोकांकडे मोबाईल आहे आणि 80% जनता कॅमेऱ्यात आहे. क्लिप मध्ये जर सापडले ना आयुष्यातून उखडाल. जरा उताटेलपणा कमी करा. कोणाचाही मूत प्याला का कोणाच्याही उड्या हाणता. अरे तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल झाला का? मग तुम्ही का तारफाडाता मार राहिला? हलकट क्वालिटीचे नाही तर. आणि कायदा इतका कडक आलाय जरा भांबावले भ्यान करू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला 2-4 लोकांनी थापा मारल्या पाठीवर आणि शब्बासकी दिली. पोरांनो जे असा निघलाय आता नवीन क्लिप मध्ये दिसलं तर आयुष्यभर नोकरी नाही. क्लिप मध्ये जर दिसले ना तुम्ही दंगली बिंगलीच्या अहो काही माणसांना हाताने झटे सगळं होऊन गेल्यावर पाहायला गेला तोही धरला चलो. एक तर घासाला पाणी लावून येत होता आणि टपरी पेटली उचला त्याला. अरे तो म्हणला पेटली माई मोटर जळाली आणि इकडं काय चाललंय. कायदा कडक आलाय. हा विनोद आहे हा विनोद आहे. कशाला मावळापणा करायचा तो कोणासाठी मरायचं कशाला पोरांनो. आणि जर दंगलीच्या केस मध्ये गेले तुम्ही तर ती केस 15 आणि 20 वर्ष मिटत नाही. 30-30 वर्ष लागत यार. जर बसलेल्या पैकी कोणच्या भीतीला असेल ना त्याला विचारा ना उद्या मोर्चा आहे तो तुम्ही गावात चालू तिकडे उलथा. आणि ह्या 18 ते 22च्या टोन गेला लई किडा ही भंगार बापाची पाहिलास कपडे बांडे कपडे घालायचे बगलात कुशिड्या झाल्या गाला कार्यकर्ता झाला. एकच अंडरपॅन्ट तिला गारमाटानं वा झाल्या गाला गाव सुधरा निघाल. महाराज आयुष्य उखडून जाईल. येडे नका हो तुम्ही. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आणि ती तारीख लवकर नाही राहत. ती तारीख लई कठीण राहती. इडभर बसा लिंबा खाली कचेरीत. मग 4 वाजता ते म्हणाल पुढची तारीख दिली ती आहे चला घरी. आणि त्याच्या पुढे ऐका पोरांनो त्याच्या पुढे ऐका. आज जर तुम्हाला फ्लॅट भाड्यानं द्यायचा असेल एखाद्याला तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. हॉटेलमध्ये चांगला वेटर ठेवायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. जरा बावळटपणा करू नका. तुम्हाला वाटतं आम्ही इंजिनिअरिंगला आम्ही 10वीला आणि 12वीला आहे. आयुष्यात उखडून जाल. 3000 गुतले मागच्या 15 वाड्यात घेणं नाही देणं नाही ते चाकणची. बरं ते सगळं वाहून गेले आणले धरून 3-3 दिवसानं सापडून आणले ते क्लिप मधून. मेले ना आयुष्यात उखडून गेले संपलं. आणि तुमच्यावर जेव्हा वेळ येईल ना पोरांनो कोणी सोडवायला मोकळं नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतंय आता आम्ही कार्यकर्ते खातं कोण तुम्हाला. मतमोजणी संपली आहे का दारू मग धरा तुमचीच गाला साथ. जननी सुख काही घेणं नाही. जरा बावळटपणा कमी करा. त्याच्या पुढचं ऐकलं मेंदू बंद होईल तुमचा. नोकरी तर
तारीख तर 30-30 वर्ष मिटत. अरे मग त्याच्यापेक्षा आमच्या टोळीचे मेंबर होणार ना, आलाय का 12 महिने फुकाट घालतो तुम्हाला भाकरी. एक वाक्य सांगा, आमच्या टोळीचे मेंबर जर तुम्ही झाले तर तुम्ही श्रीमंत होणार नाही पण समाधानी होणार. कशाला मारत कोणच्या मागे भोंगे घेऊन बोंबला धेंडताना आलाय को. आलंय सीझन 2-4 महिन्यावर उठले वळू. क्रांती झाली पाहिजे, चैन वर वड. क्रांती काय करतो तू? अरे शेळ्या पाळा ना, कोंबड्या पाळा ना. विनोद समजू नका तुम्ही. तुम्हाला आता वाटतं बा इंदुरीकर काही बोलतो, जे बितले त्याला कळण कस काय. दंगली बिंगली जर सापडलं ना काम बरं, काम आता पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्हाला कोणी सोडवणार नाही. अजून 2 वर्षानं पुरीचं लग्न जर करायचं असेल तर सुपारीला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म द्यावा लागेल पोराचा. हा, या अवलाद कुठे गुतेले का नाही. फोडा सुपारी. गुतलं होतं का ते देवाला सोडून मोरले. हा विनोद नाही, हे इंदुरीकरचे वाक्य. कशाला मारताना आलाय का. जरा हे बाहेर त्यांचं शिका. हे 10वी-12वीचे सांड जरा नीट आहे का. 9वीची अवलाद क्वार्टर पिते आपली. असं एवढं भंगरी क्वार्टर आणते ती अवलाद. असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझं मी तुझं. मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा. एवढं जे 11वीला गेलंय बिनमिशीचं, ते बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. बापाने केलं ते सांगायचं का. बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेन तो. सावध व्हा. हे शिका बा. हे बाहेर त्यांचं शिका. केरळवरून हवा भरायला महाराष्ट्रात आले. 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. गव्हाचं मशीन घेऊन 4 महिने महाराष्ट्रात ते झाडाखाली भात शिजतात. पेट्रोल पंप मुक्काम करतात. हायवेच्या कामाला. पण भांडे घासणाऱ्या बाईचा मुलगा 3 दिवस उपाशी आहे. त्याला तुम्ही अर्धी पोळी दिली तर त्याच्या गालावरचं हसू देव भेटल्यासारखं. यावर काय मत आहे तुमचं. कारण सर्व्हिस टू मॅन. एक वाक्य सांगा. पैसा 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 पैसा. बरेच लोक म्हणतात पैसा देव नाही. नाहीच आहे ना. पण अंडरलाईन करून ठेवा, वाक्य लिहून ठेवा एज्युकेटेड मंडळी. मनी इज नॉट गॉड. मनी इज नॉट गॉड. अंडरलाईन दिस सेंटेन्स. मनी इज नॉट गॉड बट नॉट लेस दॅन गॉड. पैसा देव नाहीये. पैसा देव नाहीये. तुमचं डोकं काम देते का. तुम्ही सगळे कशासाठी तर फडत्या. पैसा दे. आम्ही का होईना का बोंबलं थिंडतो पैशासाठी. आज जगातली सगळी माणसं काय करतात. केवळ काय कमवायचं आहे. बोला जा. तुम्ही गौंड्याच्या हाताखाली कामाला जाता कारण पैसा. तुम्ही एखाद्याची तोंड भरून स्तुती करता कारण पैसा. काय कमायचंय तुम्हाला. पैसा. मुलगी देताना तुम्ही पहिला मुलगा काय करतो हे विचारता. म्हणजे तुम्हाला काय कमावलं पाहिजे. पैसा. पण वाक्य लिहून ठेवा. पैसा देव नाही. पैसा देव नाही. तुमच्या अजून घुसणच पुढं काय म्हणायचं मला. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. कारण देव मिळवायला सुद्धा तुम्हाला काय लागल. फुकट दिन. फुकट मिळेल. हे फुकट मिळेल का नाही. हे नाही. हे नाही. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. आता उलटे फिरा. पैसा देव नाही पण देवापेक्षा कमी नाही. पण शरीर पैशासाठी नाही, शरीर देव मिळवायला. हे वाक्य ध्यानात ठेवा. शरीर पैशासाठी नाही पण शरीर देव मिळवायला. आणि तुम्ही आणि मी सगळ्यांनी पैसाच कमावलाय. जीवन काय कमावलंय. काय कमावलंय. यातले 25% माया पुढे बसलेली माणसं आहेत आता इथं कीर्तनात. यातले 20 लोक जन्माला त्या आईशी बोलत नाहीत. आज आत्ता इथं माया पुढे बसले आहेत. आत्ता
आहे का नाही बोला. ऐ ऐ आहेत ना 10 जण येत अशा, सासऱ्याशी बोलत नाही अशा, आता इथं मंडपात आहेत ना. आहेत. मग मला सांगा, आईशी न बोलणं, सासऱ्याशी न बोलणं, मग मला तुम्हाला जीवन काय कळलं प्रश्नचिन्ह. आता एक निवांत उत्तर द्या. हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती नव्हती. 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 डॉक्टर महिन्यानं ठेवणारी लोक होती नव्हती. नव्हती. तरी ती गेली. तरी ती मागच्या 2 महिन्यात पटापटा बोला गेले. आज राजेंद्र पाटलांचा आभार माना का त्यांनी आपल्यासाठी कीर्तन ठेवलं, आणि आपण देवाचे आभार माना का दुसऱ्या लाटेतून वाचलो. आज सगळेजण एक आभार माना की आपण दुसऱ्या लाटेतून वाचलोय. आता सगळ्यांनी आज गुरुपौर्णिमेला देवाकडे एवढंच मागा, देवा फक्त 30 ऋतून वाचू दे, भजन करी. मग इथं हॉस्पिटल विकत घेणारी लोक होती नव्हती. बोला होती. डॉक्टर महिन्याने ठेवणारी लोक होती. एक वाक्य सांगा. डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके पैसे देणारी लोक होती नव्हती. नव्हती. टप्पा टप्पा गेली. आणि मग लोकांनी आयडिया काढायचा, काही भरायचं. अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. कान फाटीत दिले पाहिजे. बावळट नाही. अंड्याचा आणि कोरोनाचा काय संबंध. बावळटांनी लगेच वांगे बंद केले, अंडे सुरू केले. तुमचं काय घेऊन बसले. मालकऱ्यांना कोरोना झाला, त्यांनीच अंडे सुरू केले. माल टाकली काढून. आणि ज्या ज्या मालकऱ्यांनी माळा काढल्यात ते 3ऱ्या लाटेत नसणार. काही माणसं चालू गेली नाही गेली. काही माणसं चालू गेली नाही. काही माणसं औषध पिऊन मिली नाही. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय. मरणच 103 नुसता पडलाय खाटाव. खात नाही पित नाही, नालाय का अवलादीचा. नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणजे चहा. दूध. थोडी दारू. मग आता एक उत्तर सांगायचंय मला. संपत्ती मृत्यू समयाला कामा येत नाही. मित्र मृत्यू समयाला कामा येत नाही. पाहुणे रावळे मृत्यू समयाला कामा येत नाही. पण तुम्ही आयुष्यात केलेलं भजन कधी वाया जात नाही. पटलं तुम्हाला. मित्र आले, गडी पॉझिटिव्ह निघला. पप्प्याच्या आईला कळलं. पप्प्याचा बाप पॉझिटिव्ह निघला. पप्प्याचा बाप. पप्प्याची आई 8 दिवस काशीला निघून गेली. आणि तिकून आल्यावर गंगा पूजन घालायला बसली. गंगा घराबच गेला तर पूजन काच घालतील. आता ऐका, म्हणजे पत्नी सुद्धा कामा येत नाही. जन्मदाता मुलगा सुद्धा प्रेतावर पाणी फेकीत नाही. आता ऐका, पैसा कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, पाहुणे रावळे कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. बोला काय म्हणायचं. हे तुम्हाला मान्य आहे का. बोला. एकदा तुम्ही गरीबाला उपकार केले, वाया जातील नाही. एक भांडे घासणाऱ्या बाईचं लुगडं फाटलं म्हणून आपल्या कपाटातलं लुगडं तिला दिलं. तिच्या गालावरचं हसू तुम्हाला कधीच धोका देईल नाही. एक गरीबाच्या मुलीची 12वीला परीक्षा झाली, ती पास झाली आणि तिचा नंबर लागला हो. पण तिला इंटरव्ह्यूला जायला साडी नाही. आपल्या कपाटातली एक साडी देऊन टाकली. तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देवच मिळवून द्याला. बस. एका मुलानं तब्येत कमवली, मस्तपैकी व्यायाम केला, मिलिटरी सिलेक्ट झाला.
बिचाऱ्याला कॉल आला, जायची वेळ आली, पण बिचाऱ्याकडे पैसे नाहीत. आपल्या खिशात 100ची नोट होती, टपकन आपण त्याला काढून दिली. तो कधीच आपले उपकार विसरणार नाही. चांगलं वागणं कधी वाया जात नाही. यावर तुमचं मत काय? श्रीमंतांना का मदत करू? त्यांना उतारला काय घेतात? चहा खातोच का आला? चहा, शुगर, डायबिटीज, वांग, मुळव्यात, मरतो खातो का? श्रीमंताला देऊन काय करता? गरज कोणाला आहे? गरीबाला आहे. आणि गरीबाची सेवा करण्यातच देव आहे. यावर तुमचं मत काय? हो, पण आपण काय करतो महाराज? आपल्याला आवडते प्रसिद्धी. तुम्हाला मला काय आवडते? प्रसिद्धी. प्रसिद्धी आवडल्यामुळं आता तुम्ही मी सध्या टेन्शनमध्ये आहे. आज मानसिक तणाव आहे प्रत्येक माणसाला, आणि तणावाला औषध आहे कीर्तन. तुमचं काय मत आहे? माझ्या समोर बसून तुम्ही आता जेवढे एवढे वेळ बसले ना, तुमच्या वर्षभरातला लोड गेलाय. काय मत आहे तुमचं? प्रसन्न झाले का नाही तुम्ही? प्रसन्न झाले का नाही? का? तणाव आहे. आणि तणाव येण्याची कारण सांगू एका मिनिटात. तणाव येण्याची कारण सांगू एका मिनिटात. तुमच्यात माझ्यावर तणाव येण्याचं कारण, याचं कारण सांगतो. तुमच्या माझ्या घरात फ्रीज आहे, तुमच्या माझ्या घरात कूलर आहे, तुमच्या माझ्या घरात TV आहे, कपाटात दागिने आहेत, पैसे आहेत, पण तुमच्या माझ्या जीवनात समाधान नाही. यावर तुमचं काय मत आहे? मान्य? मुलगा नोकरीला आहे, सुनबाई नोकरीला आहे, पैसा भरपूर आहे, पण सगळं आहे, पण समाधान नाही. का नाही? त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. तुम्ही मी भजनापासून दूर गेलोय म्हणून भजन समाधान. यावर काय मत आहे तुमचं? हसत जगा, हसत जगा. राहायची गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. मी कीर्तन संपल्यावर घरी जाईलच याची नाही. काय माया मुळा उठले माणसं. गॅरंटी नाही ना, मग आजपासून वाईट वागायचंच नाही. गॅरंटीच गॅरंटी नाही. द्या उत्तर. आता बसलेली सगळी माणसं, तुम्ही अंत्यविधीला गेले, सगळेजण जातात. काय काय नेतं प्रेत बरोबर घ्या लिहून. पावशेर सुतळी, पावशेर सुतळी, हातपाव गुलाल, 3.5 बांबू, 1 रुपया, 1 मडकं, 2.5 मन सरपण, 1.5 किलो मुरमुरे, 2 हार, 1 काड्याची पिटी, 2 अगरबत्त्या आणि 1 मडकं. टोटल बिल 232 रुपये 35 पैसे. GST धरून 240. एवढं नेतो ना संघ? एवढं नेतो ना? का काही राहिलं माझ्याकडून? एवढं नेतो ना? हे सगळ्यांना माहिती आहे का बसणाऱ्यांना? माहिती आहे ना? माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे ना तुम्हाला? मग तुम्हाला जर एवढं सगळं, आता लबाडरावालायचं नाही बरं का, आता याच्यात उत्तर सांगायचं आपल्याला. प्रत्येक प्रेत एवढंच बरोबर नेता येईल, हे मान्य आहे ना? मग माणूस मरताना बरोबर नेतो काय? काहीच नाही. सुख. माणूस मरताना 2 गोष्टी नेतो. प्रत्येक माणूस मरताना 2 गोष्टी नेतो. त्याने केलेलं कर्म आणि त्याने असलेलं ज्ञान. तो जर MA असेल तर त्याचा पोऱ्या माझी MA होऊ शकत नाही. म्हणजे काय बरोबर नेलं? ज्ञान. आणि काय बरोबर नेलंय? कर्म. आणि तो तरलाय कशावर? कर्म. मग एवढं ज्ञान जर बसणाऱ्यांना आहे तर भ्रष्टाचार करून संपत्ती का कमवायची हो? का कमवायची? आपल्याला संघ 1 रुपया न्यायचा आहे, संघ 1 रुपया न्यायचा आहे, 235 रुपये संघ न्यायचे सगळे. मग 80,000 पगार असताना वर 5 आणि 10 घेतो कशाला? 80,000 पगार आहे ना हलकटा तुला. 4 रविवार घरीच आहे तू, 2 रविवार तर सासरवाडीलाच आहे. तरी याचे 20 खाय, त्याचे 30 खाय. आणि रिटायर झाला का चालला औरंगाबादमध्ये गार्डनमध्ये हिंडायला. कशाला पाप करायचं? पाया पडून सांगतो, कोरोनाने तुम्हाला हे शिकवलंय का जीवन क्षणिक आहे, पापाचं कमवू नका. काय मत आहे तुमचं? आणि बरं तुम्ही कमावली, कोणत्यासाठी कमावली? पोरांसाठी. कोणत्या सुईचे?
कोणतं सुईचं आहे? आपल्या पोराला जर मिळालं, आपल्या पोराला जर आपण म्हणलं ना मी इंजिनियर केलं तुला, अरे मी पैसे भरले, तो म्हणतो पप्पा हे उपकार नाहीत, हे तुमचं कर्तव्य आणि तुम्ही केलं तर काय उपकार केले नाही. असं म्हणायचंच होतं तर मला जन्माला का घातलं? तुमचा ऊत तुम्ही जिरून घ्या. हे कुणाचं उत्तर आहे? पोराचं. जागे आहे तू. वैशाख महिन्यात चालेली सुनबाई ज्येष्ठात म्हणते मी आले तेव्हा या घरात काही नव्हतं,